वळूयात पुढच्या बातमीकडे। नागपूर महानगरपालिकेला माणसांपेक्षा मृतांची अधिक काळजी आहे असं म्हणायची वेळ आली आहे। ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र नागपूर मनपानं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं लावली आहेत। महानगरपालिकेच्या या अजब कारभाराची आणि स्मशानातल्या या ग्रीन जिमची सध्या चर्चेचा हा विषय ठरतोय। ही उपकरणं लावण्यासाठी आधी महापालिकेकडे प्रस्ताव सादर करावा लागतो आणि तो प्रस्ताव आल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी त्या ठिकाणाला भेट देतात। ती जागा योग्य वाटली तरच त्या ठिकाणी ग्रीन जिमची उपकरणं लावण्यासाठी ठेकेदारांना कंत्राट दिलं जातं। गंगाबाई स्मशान घाटावर प्रवेश करताच डाव्या बाजूला ग्रीन जिमची उपकरणं लावण्यात आलेली आहेत। त्यामुळे दररोज सकाळी घाटावरील मृतात्मे येथे व्यायाम करताना दिसतील तर नवल वाटायला नको। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। तर नागपूर महानगरपालिकेचा हा अजब कारभार आपण पाहतोय। नागपूर मनपानं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची उपकरणं लावलेली आहेत। त्यामुळे आता स्मशानात जाऊन व्यायाम करायचा का असा प्रश्न नागरिकांना पडलाय। आणि महानगरपालिकेच्या या अजब कारभाराची सध्या संपूर्ण नागपुरात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। कारण नागपूर महानगरपालिकेनं गंगाबाई स्मशान घाटावरच ग्रीन जिमची ही उपकरणं लावलेली आहेत। आपल्या आरोग्यासाठी तंदुरुस्त राहण्याचं, हेल्दी राहण्याचं आणि फिट राहण्याचा हा अधिकार सगळ्यांना आणि त्या अधिकार नागपुरातील नागरिकांना मिळावा म्हणून नागपूर महानगरपालिकेनं शहरातल्या विविध भागांमध्ये जे आहे ते ग्रीन जिम स्थापन केलेले आहे। ग्रीन जिमच्या माध्यमातून जे आहे ते नागरिकांना निशुल्क जे आहे ते जिम मारता येतं आणि त्यांचा फिटनेस जो आहे तो त्यांना राखता येतो। या उदात्त हेतून जे आहे ते नागपुरातल्या अनेक ठिकाणी ग्रीन जिम लावलेले आहेत आणि त्या ग्रीन जिमचा फायदा देखील नागपुरातले लाखो लोक सकाळ संध्याकाळ घेतात। अनेक बगीच्यांमध्ये जाऊन नागरिक याचा फायदा घेतात। मात्र नागपूरच्याच गंगाबाई घाटमधील जे मृतात्मे आहेत त्यांनी देखील तंदुरुस्त राहावं, त्यांनी देखील जिम मारावी असा विचार बहुधा नागपूर महानगरपालिकेच्या मनात आला असेल। तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र मी हे यासाठी म्हणतोय कारण नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात, या घाटाच्या परिसरामध्ये जे आहे ते नागपूर महानगरपालिकेकडून ही ग्रीन जिम उभारण्यात आलेली आहे। आणि या ग्रीन जिमचे इथे 4 इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा श्वास निरंतर राहील किंवा तुमची चेस्ट चांगली राहील, तुमचं सायकलिंग होईल आणि तुमचे खांदे मजबूत राहील अशा पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट इथे लावण्यात आलेले आहे। मात्र हे इन्स्ट्रुमेंट स्मशानभूमीत लावण्यात आलेले आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेला मृतात्म्यांची देखील चिंता आहे का असा प्रश्न इथे निर्माण होतो। खरं तर नागपूर महानगरपालिकेकडून एका उदात्त हेतूने हे लावण्यात आलेलं असलं तरी ते लावण्याचं ठिकाण चुकलेलं। आता गेली 4 महिने झाले हे इथे इन्स्ट्रुमेंट लावण्यात आलेलं आहे, मात्र 4 महिन्यात इथे एकही जण आलेला नाही। त्यामुळे इन्स्ट्रुमेंटवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात धूळ बसलेल्याचा वापर होत नाही आहे। मात्र ज्या कॉन्ट्रॅक्टरने किंवा ज्याच्या शिफारसीने हे सगळे इन्स्ट्रुमेंट इथे लावले असेल आणि कुठल्या उद्देशाने लावला असेल याचा जर विचार केला तर नक्कीच त्यांच्या या सगळ्या विचारांना जे आहे ते सलाम करावा लागेल असंच आता नागपूरकरांचं म्हणणं आहे। कारण अनेक ठिकाणी अशा ग्रीन जिमची मागणी करून देखील ती पुरविण्यात येत नाही आहे। मात्र स्मशानभूमीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने नागपूर महानगरपालिकेनं न चुकता अतिशय उच्च क्वालिटीची ही ग्रीन जिम बांधलेली आहे। त्यामुळे नक्की नागपूर महानगरपालिकेच्या मनात काय विचार आहे हे त्यांनाच माहिती। या संदर्भात नागपूर महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी बोलायला तयार नाहीत। त्यामुळे या ग्रीन जिम इथे लावण्यामागे काय उद्देश होता हे नागपूर महानगरपालिकेकडून आपल्याला कळू शकलेलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तिकडे मध्य प्रदेशातील मुलांना